नमस्कार मंडळी. अहो, आपल्या चॅनलचं नाव आहे वारकरी विचारधारा आणि नावाप्रमाणेच वारकरी विचारधारा वाहणारं हे आमचं चॅनेल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन, प्रवचन, भजन आणि वादन असे अनेक कार्यक्रम प्रसारित करत असते. तुम्हाला कीर्तन ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, घंटीवर नक्की क्लिक करा. हा, रामकृष्ण हरी. विचार क्षणोक्षणा करावा विचार करावया भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे चरण संताजिया, हरे चरण संताजिया, जगमाला एकटीचा विस्तार, जगमाला एकटीचा विस्तार, जगमाला एकटीचा विस्तार, जगमाला एकटीचा विस्तार. आवाजी सद्गुरुदास तुका, आवाजी सद्गुरुदास तुका, आवाजी सद्गुरुदास तुका. जयंती केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारोनी. आता सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल विश्वातील मानव जातीला विचार करायला शिकवतात. विठाला आजचं हे कीर्तन या ठिकाणी मातुश्री कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई
लक्ष्मण पाटील मोठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यालाच आपण वर्ष श्राद्ध म्हणतो. पुण्यस्मरण काय आणि वर्ष श्राद्ध काय एकच. त्यांच्या परिवाराच्या वतीनं हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त आपण या ठिकाणी अमूल्य वेळ काढून सर्व हे जमलेले टाळकरी वारकरी गायक वादक गुणीजन मंडळी या परिवाराची असलेले पारमार्थिक संबंध या सर्व टाळकऱ्यांच्या उपस्थितीतून या ठिकाणी आज आपल्याला दर्शन घडते. मला तर असं वाटतं एखादा अखंड हरिनाम सप्त्याचा कालाच आहे की काय. एखाद्या सप्त्याला सुद्धा इतके टाळकरी शेवटच्या दिवशी येत नाही. या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मण दामोदर मोठे पाटील, त्यांचे चिरंजीव मच्छिंद्र लक्ष्मण मोठे पाटील, दत्तात्रेय लक्ष्मण मोठे पाटील, भाऊसाहेब लक्ष्मण मोठे पाटील, गोरक्षनाथ लक्ष्मण मोठे पाटील, बाळासाहेब लक्ष्मण मोठे पाटील, चिरंजीव ओंकार गणेश मोठे पाटील या परिवाराच्या वतीनं सर्व कुटुंबाच्या वतीनं आपल्या आईचं वर्ष श्राद्ध श्रद्धेनं साजरं झालं पाहिजे याकरता सर्व परमार्थ प्रेमी गायक वादक गुणीजन मंडळी, पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, मित्र परिवार यांना आमंत्रित करून हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आयोजित करून या ठिकाणी मला आवर्जून एक पारमार्थिक संबंध असल्यामुळं आदरणीय आमचे दिंडीतले पंढरीच्या आळंदीच्या वारीतले नेहमीचे संबंध असलेले माझे सहकारी भाऊसाहेब पाटील मोठे यांचं निमंत्रण मला पोहोचलं आणि त्यामुळे या ठिकाणी मी व्यवस्थित वेळेला उपस्थित झालो. विठ्ठल साधू संतांचं जीवन हे देणारं जीवन आहे. काय देणारं जीवन. देणारी माणसं असतात ती देत राहतात आणि घेणारी माणसं घेत राहतात. आपल्याला सर्वात मोठं कोण आवडतं, देणारं का घेणारं? म्हणून या साधू संतांचं एवढं आकर्षण. शतानुशतक काळ निघून गेला तरी कमी झालं नाही याचं एकमेव कारण आहे त्यांनी दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला देणाऱ्याला दाता म्हणतात आणि मागणाऱ्याला मागता म्हणतात. मागणारा मागता असतो आणि देणारा दाता असतो. किती माणसं मिळाली तरी दाते असतीलच सांगता येत नाही. दाता होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आडनावाचे दाते भेटतील पण सद्गुणाचे दाते भेटणं दुर्मिळ आहे. विठ्ठला विठ्ठला शंभर माणसं एकत्र आल्यानंतर सगळेच काय शूर असतात का? शूर कुणाला म्हणतात? जो कधी कुणाला घाबरत नाही, कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी बिघडत नाही. बिघडलेल्या परिस्थितीला सामना करून सुधरून घेतो त्याला म्हणतात शूर. म्हणून एक सुभाषित सुंदर आहे. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु
दाता भवती वानवा. सुभाषितकार सुंदर बोलतो. 100 माणसं जर एकत्र आले आणि एखादा साप निघाला तर सगळे बाजूला पळतात. साप 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 पळा 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 पळा. पण तिथं एखादा हुशार असतो. का घाबरायला लागला? दांडकाना एक माझ्याकडे एका ठोक्यात सगळ्याची भीती संपवतो. त्याला शूर म्हणतात. शूर तो तयासी बोली जे जाना, पाठीशी घालूनी राखे दिना. पार नाही त्याच्या पुण्या, ऐक नारायणा वचन हे. पुण्य पुण्य म्हणजे डोळे झाकून जप करणं हे जरी पण पुण्याची कृती असली, दीन दुबळ्याला पाठीमाग घालून त्याची बिघडलेली परिस्थिती सुधरून देणं याच्यासारखं श्रेष्ठ पुण्य दुसरं कोणतं नाही. विठाला विठाला एक वाक्य डोळ्यापुढे येतं. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. परिस्थिती बिघडली तर बिघडू दे, दंगल उसळली तरी उसळू दे, पण भिवू नकोस. कीर्तन करीत राहा. विठाला 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 विठाला. एखादा नदीत वाहून चाललाय, गंगेला पूर आलाय. अचानक त्याला कळलं नाही पुढं उतार आहे का नाही. तसंच घसरला निघालं. त्यांनी कळून चुकला. आता आपल्याला कोणी वाचू शकत? आपण धारेत आलो. एक पोहणारा पट्टीचा होता. आपल्याला पट्टीचा असून आपण काय कामाचं? अशा टायमाला जर आपल्या युक्तीचा शक्तीचा वापर होत नसेल तर नुसतं काय गादीवर पोहायचं का? त्याने उडी टाकली. त्याला पाहिलं, सांगितलं काळजी करू नकोस, येतोय मी तुला वाचवायला. मला सांगा, ज्यांनी स्वतःला सुद्धा हरपून टाकलो, आता मी खूप मरणार हे निश्चित आहे, आता माझं काही खरं नाही. नदी गंगेत मला आता वाहून जाण्याची वेळ आली. आवाज आला, घाबरू नकोस, मी आलोय. असं म्हटल्याबरोबर त्यांनी पाय हलवायला सुरुवात केली. कुणीतरी माझ्या मदतीला येत आहे. योगायोग असा लागला, तिथं बेट लागलं. त्या पुरात काय लागलं? अथांग महापूर आलेला. पाणी दिसत नाही, पण अचानक पाय टेकले आणि एक झाड मिळालं. मग त्याला वाटलं आता मी मरत, आता पूर किती येऊ द्या. हा आधार कुणी दिला? फक्त या आवाजाने. तुकाराम महाराज म्हणतात, कुणाचं किती वाटोळ होऊ द्या आणि कुणाचं किती वाईट झालेलं असू द्या, पण त्यांना बरं झालं म्हणू नका. फक्त सहज शब्द टाका, घाबरू नकोस, मी आहे. विठ्ठल काय सांगू नकोल तुम्हाला. पोहणारा बी त्याच्याच जवळ गेला आणि झाडांना बी आधार दिला. जरा कायम असतो, पण पूर कायम असतो का? काही तासांनी तो पूर वसरला, पाणी उसरून गेलं. हा जिवंत राहिला आणि दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी साष्टांग पाय धरले. रामभाऊ, काही म्हणा, मी जर जिवंत राहिलो असो तर केवळ तुमच्या आधाराने आणि शब्दाने. तुम्ही जर मला भिवू नको म्हणून सांगितलं नसतं तर मी कधी स्वतःला संपून टाकला असत. किती उपकार तुमचे वर्णन करू, कशाने तुमचे उपकार फेडू? अरे बाबा, मी उपकार केले नाही, हा माझा स्वभाव आहे. विठाला तुमचा जरी स्वभाव दुसऱ्याला मदत करण्याचा असला तरी माझं बळ वाढलं. आम्ही स्वतःला मरणाच्या दारात घेऊन जाणारा, पण माग फिरलो.
मग ही तर पाप झालं का पुण्य? याला काय म्हणायचं? म्हणून महाराज म्हणतात पाठीशी घालूनी राखे दिना पार नाही त्याच्या पुण्या. संख्या लिहिण्याच्या बाबतीत आग्रे महाराज, तुकाराम महाराज सारखा संत कोणता नाही. रावणाची संपत्ती किती अचूक टिपली, संतती किती अचूक टिपली, संपत्ती किती अचूक टिपली, आयुष्य किती अचूक टिपलं, पण महाराज एवढे गणित तज्ञ, संख्या लिहिणारे, पण अभयदान देणारा शुराच्या पुण्याचं माप तुकाराम महाराजांनी मांडलं नाही. पार नाही त्यांच्या पुण्या. आकडा टाकता येत नाही, दृष्टांत देता येत नाही, उपमा सांगता येत नाही, किती पुण्य माहित नाही. विठाला म्हणून लक्षात घ्या, मानवी जीवन हे ईश्वराने दिलेलं दान आहे. काय आहे? ईश्वराने दिलेलं दान आहे. ते जर घाण नाही केलं तर किती मान मिळेल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला दुसऱ्याची किंमत नाही कळली तरी चालेल, पण स्वतःची किंमत कळली पाहिजे. हा विचार आहे. स्वतःला ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आपली किंमत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्यात हिंमत येत नाही. बरीच माणसं म्हणतात आम्ही खूप चांगलं करतो पण किंमत कुणीच देत नाही. लोकांनी नका देवते, पण तुमची तरी किंमत तुम्हाला आहे का? म्हणून तो पिऊन पडतोय. आपली किंमत कोण गमावते? आपली किंमत दुसरे गमवत नाहीत, पहिले आपण गमवतो. आणि ज्यांनी हे वाईट घाण होऊ दिलं नाही, स्वतःजवळ घाण येऊ दिली नाही, घाण ठिकाणी स्वतः गेला नाही, त्याचा मान कोण हिरावून घेणार आहे? विठाला मी सांगत होतो, वक्ता दशसहस्त्रेषु, 100त एखादा शूर, 1000त एखादा पंडित, हजारो लोकाला एका वेळी शांत एका स्थळी बसवणं हे काही अडाणी माणसाचं काम आहे का? एखाद्याला म्हणलं जरा बोला तुम्ही, सांग ते म्हणतो काय बोलू आता मी. बोलणं सुद्धा इतकं माणसं म्हणा, कुणालाही बोलता येतं पण बोलून बघा ना, कुणाला जमतं का? बोलणं सुद्धा अवघड आहे. 1000 माणसं हजर झालेली शांत ठेवण्यासाठी कोण लागतो? पंडित. कदाचित सापडेल, शोध काढून का होईना, पण अशी माणसं बोलून आपण हजारो लोकांचं समाधान करतो. पंडित असो, सगळे पुरावे गोळा करणार. 10,000त एखादा वक्ता एक वाक्य सांगू का? वक्ता शोधावा लागतो, वक्ते न शोधता मिळतात. वक्त्याला शोधावं लागत नाही, ते आपोआप भेटते. विठाला शोधून मिळतो तो वक्ता, पण शोधला तरी मिळत नाही, त्याला म्हणतात दाता. सुभाषितकार म्हणतोय सगळे जरी शोध घेतला पण कोण दाता आहे? नेता भरपूर आहे पण दाता कोण आहे? महाराज म्हणतात आमच्याकडे यादी दात्याची. तेच दाते ज्यांनी दिलेलं कधीच कुणाला संपलेलं नाही. किती लोकांनी कधी काही नेलं तरी ज्यांचं संपलेलं नाही, त्यांच्यासारखा दाता कोण आहे? दाता तोची एक दान, दाता तोची एक दाना, दाता तोची दाता तोची एक दाना, दाता तोची एक दाना, दाता तोची एक दाना,
दाता तुझे खजाना दाता तुझे खजाना दाता तुझे खजाना नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी सगळ्याकडे जातो सगळ्याच्या पुढे हात जोडतो आणि सगळ्याला देवाचं भजन करून घेतो याला दाता म्हणतात दाता. किती लोकांनी भजन केलं तरी कधीच कुणाला अजीर्ण झालं नाही कधीच कुणाला करपट ढेकर आले नाही नाही भजन करा वाटलं तर ऐकावं वाटतंय झोपल्या झोपल्या का व्हायना पण बरं वाटतंय बसलेल्याला बरं वाटतंय झोपलेल्याला बरं वाटतंय देणाऱ्याला बरं वाटतंय पाहणाऱ्याला बरं वाटतंय गाणाऱ्याला बरं वाटतंय असं ज्यांनी दिलेलं आहे कधीही कुठेही कुणीही कितीही केलं तरी संपत नाही नारायणा नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी ते खरे राहते न संपणारं धन देतात संपणारं धन कुठेही मिळते पण न संपणाऱ्या धनाची कधीच समाप्ती होत नाही कुणी वाटणी करून घेत नाही प्रपंचामध्ये धन लागतं आणि परमार्थामध्ये पुण्य लागतं ज्यांच्या पदरात पुण्य त्यांच्याकडून भजन होतं आणि ज्यांच्याकडे सत्ता संपत्ती संतती त्यांचा संसार चांगला दिसतो बाहेरून चांगलं दिसतं पण त्यांना जर गपचूप विचारलं कसं काय बरंच म्हणायचं काय कणत कुतत का होईना पण माणसं बरं नसलं तरी बरं म्हणतात का सगळी सुख असू द्या आणि एक दुःख असू द्या प्रपंच त्याच्यावर पाणी फिरवल्याशिवाय राहत नाही परमार्थात खायची सोय नाही राहायची सोय नाही जायची सोय नाही बोलायची सोय नाही पण एकटा राहून उघडा जीवन पण उघडा भजन करतोय ते म्हणतो कशाचीच गरज नाही आमच्या बजरंग बलीचं जीवन धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी मठाचा तर संबंधच नाही गटाचाही संबंध नाही एकटा उघडा मारुती एकच काम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम दुसरं कामच नाही, एकच काम. सकाळी उठावं, शरीर नदीचं स्नान करावं आणि ब्रह्म मुहूर्तावर एकच काम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. कुठल्या शाळेत गेले नाही, कुठल्या महाराजाची शरणागती पत्करली. सगळं ज्ञान, सगळे गुण, सगळी बुद्धी, सगळ्या कलेचं चातुर्य एकत्र या नामचिंतनाने ज्यांच्या जीवनात आणून दिलं त्यांचं नाव आहे ज्ञान गुण सागर. नाव काय आहे? ज्ञानही तेवढंच आणि गुणही तेवढंच आणि मानही तेवढाच. विठाला विठाला जय हनुमान ज्ञान गुण सागर. मर्यादित नाही, दोन टिपणं म्हणजे महाराज नाही. चाटके चुटके हनपटके बांधणारे भरपूर आहेत, पण ज्ञान सागर, गुण सागर, मान सागर याला म्हणतात हनुमान. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज सारख्यांनी सुद्धा ज्यांच्या पुढे नतमस्तक होऊन शरणागती पत्करावी. हे हनुमानजी, मी रात्रंदिवस परमार्थ करतोय तरी पण मला भक्ती घडेल की नाही शंका येते. याकरता मला वाट दाखवा. काय भक्तीच्या काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, वाट मला दाखवा. हे कोण विचारते? जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणाला विचारतात? भक्तवरीय ज्ञान गुण सागर असलेले हनुमानजी. हनुमानजीला विचारतात, मला तुम्ही भक्तीची वाट दाखवा. मला सांगा,
आपल्याला वाट दाखवणारे भेटतात का वाट लावणारे? आपल्याला कोण भेटतात? तुमचा सगळ्याचा अनुभव एकच येतो. एक वाक्य सांगू, वाट लावणाराची वाट पाहावी लागत नाही, पण वाट धावणाराची वाट पाहावी लागते. विठाला जगात लौकिकामध्ये लोक व्यवहारामध्ये वाट लावणारेच भेटतात. गोड बोलतात आणि काटा काढतात, याला काय म्हणायचं? वाट लावणं. कडू बोलतात पण नीट करतात, याला म्हणतात वाट लावणं. विठाला लिंब खायला कडू का गोड? कडू आहे. पण परिणामी लिंबाचा रस जर घेतला, पानं जर खातले तर पित्त खलास होते. आतून तापलेलं सुद्धा थंड करतो, त्याला म्हणतात कडू लिंब. प्यायला कडू आहे पण गोड जीवन जगायला देतो. तसा संतांचा उपदेश, संतांची शिकवण आपल्याला जड वाटते, पण एका जन्मात नाही, जन्मोजन्मी गोड करते. विठ्ठल या साधू संतांनी समाजाला वाट दाखवली. पिढान पिढ्या या वाटेने चलत राहा, तुमचं नीट होईल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेनी. मार्ग दावणी गेली आधी, दयानिधी संतते. महाराज म्हणतात त्यांनी वाट दाखवली म्हणून आम्ही नीट चाललो, आणि नीट चालल्यामुळं नीट पोहोचलो. जिवंत माणसाला जिवंतपणी नीट वाट दाखवणारी जर भेटले तर मनुष्य माणसात मोठा होईल, यात नवल नाही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर जीवन जगलं तर मनुष्य किती मोठा होईल याचं गणित कुणालाच करता येत. इतका माणूस मोठा. परवा मी एक दिवशी बसलो आणि विचार केला, सगळं जग ज्याचं दास आहे, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव, देवाचा देव. बाकी चिल्लर देवाचे नाव घेत नाही, सगळ्या देवाचा देव. देव म्हणजे पांडुरंग आहे, महाविष्णू आहे, हाय कमांड. याच्यापेक्षा दुसरा देवच थोरला कोणता नाही, श्रेष्ठ कुणी नाही. मग तो देव इतका मोठा असला तरी त्याचं भजन करणाराचा दास का होतो? मोठं नवल आहे. एवढा मोठा जगाचा मालक, बर किती मोठा आहे? लक्ष्मी ज्याची दासी आहे, गरुडासारखं वाहन आहे, शेषासारखा पलंग आहे, सनकादिकासारखे मंत्रघोष करणारी भटजी आहेत, कसलंही संकट झालं तरी नीट करणारी सर्व कार्यकर्ती मंडळी. आणि एवढा मोठा भगवान सामान्य भक्ताच्या घरचं मोठेपण बाजूला सारून टाकाऊ काम का करतो? म्हणजे कोण आहे? सगळ्यात मोठं कोण आहे? तो जरी देव सगळ्यात मोठा असला तरी ज्याच्या जवळ देवाबद्दल भक्तिभाव आहे तो तो देव आहे. पण महाराज म्हणतात, ज्यांनी आपल्या जीवनात प्रभूची भक्तिभाव सांभाळला, भक्तिभाव वाढवला, तो देव तर आहे याबद्दल नवल नाही, पण तो मात्र देवाचा देव झाल्याशिवाय राहत नाही. विठाला
माणसाने जर ईश्वराने दिलेल्या शक्तीचा, संपत्तीचा, सद्गुणाचा, शरीराचा सदुपयोग जर केला तर माणूस माणसात मोठा होईल, यात माणसाचं मोठेपण नाही. ईश्वराला सुद्धा आपलं अंकित बनवण्याची ताकद, देवाने दिलेल्या सर्व सद्गुणाचा जर उपयोग केला तर माणूस देवापेक्षाही मोठा झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे भक्तिभाव तुची देवाचाही देव. देवाचा देव कोण? तुम्ही जोपासलेला भक्तिभाव. विठाला विठाला या भक्तिभावाच्या नात्याने उभा महाराष्ट्र सर्वस्वाचा, घरादाराचा, कुटुंबाचा, प्रपंचाचा, पदाचा, परिवाराचा त्याग करून पंढरीच्या वाटेने पायी चलतोय का? हा आमचा भक्तिभाव आहे. जो भक्तिभावाने पायी चालतोय, वाट चालतोय, त्याची वाट पांडुरंग पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, तातडी उतावी, तातडी उतावी, तातडी उतावी. वाट पाहतोय, तो वाट पाहतोय म्हणून लाखो जनसमुदाय भक्तिभावाच्या नात्याने वाट चालतो. आणि ही वाट कुणी दाखवली? ज्यांनी ही वाट सर्व जगाला दाखवली ते खरे परोपकारी संत आहेत. विठ्ठल नाना आली. वाट चालणं का? पण वाट चालतो, वाट पाहतो म्हणून. आणि वाट चालत वाट पूर्ण झाली की माणसं म्हणतात बस पावलो पंढरी, वैकुंठ भुवन, धन्य आज दिन सोनी आज. आपल्याला कुणी काही म्हटलं तरी आपण चांगलं केल्यानंतर आपलं अंतःकरण आपल्याला आशीर्वाद देते. बस मला वाटत नव्हतं मी वाटाने चालल म्हणून, पण मनात आलं. मित्रांनी सांगितलं चल तुलाही जमतंय, काय होतंय, इथं बसून गप्पा गोष्टी करून लोकाला चहा पाजवतोस, चल आमच्या बरोबर. जमन का? जमतंय. एक मुक्काम गेला, 2 मुक्काम केला, सासवड ओलांडलं, दिवे घाट चढला. मग लक्षात आलं आता जमलं, आता काही घाबरायचं काम नाही. कुठल्याही गोष्टीत घाट असतो. घाट ओलांडला की वाट सापडली म्हणून समजायची. घाट ओलांडावा म्हणून या साधू संतांनी सगळ्याला सांगितलं बाबा ही वाट चांगली, या वाटेने चला, नका जाऊ आडरान. पंढरीची वाट, साधू संतांच्या संगतीची वाट, देवधर्माची वाट, सद्ग्रंथाच्या अध्ययन करण्याची वाट. धरा, तुमचं वाईट होणार नाही पण चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात विचार. आणि हा विचार, अरे हा कधी राजहंस आलेला पिंजऱ्यात कोंडलेला आहे, कधी बाहेर पडेल पता लागत
किती बाहेरच सांभाळा, पण आतला म्हणतोय माझी मुदत संपलेली नाही. मला सांगा, आपल्याला नवं शर्ट घालायला बरं वाटतं का जुनं? पाटील, आपल्याला कोणतं शर्ट घाला वाटतं? नवं घाला वाटतं. रोज असलं तरी बरं वाटतं. मग आत बसलेला आत्मा, त्याला जुनं शरीर आवडतं का नवं? आणि आपण काय करतो? त्याला म्हणतो नाही नाही, तू इथं थांबलं पाहिजे. ते म्हणतो जुन्या पडक्या घरी कवर हो, तुम्ही बंगल्यात बनायला लागलात नव्हे आणि मला जुन्या झोपडी ठेवता का? ही त्याची सुद्धा प्रगती आहे. जैसे गतायुष्य शरीरी चैतन्य वासू न करी, निदेवाच्या घरी न राहे लक्ष्मी. लक्ष्मी कोणाच्या घरी राहते का? पेनाराच्या, खाणाराच्या, भांडणाराच्या. लक्ष्मी म्हणते माझा काय दुरुपयोग करायला लागलास? अरे चांगलं केलं तर मी तुला भरभरून देईल, आणि तू जे चांगलं करत असला तर मी तुझ्यापासून कधीच जाणार नाही. निदैवी माझा दुरुपयोग करू नकोस. आणि जे लक्ष्मीचा दुरुपयोग करतात, म्हणून मी नेहमी सांगत असतो, लक्ष देऊन लक्ष्मीचा वापर करावा. लक्ष देऊन लक्ष्मीचा वापर करावा. जो लक्ष देऊन लक्ष्मीचा वापर करतो, लक्ष्मी त्याच्यापासून पिढ्यान पिढ्या जात नाही. विठाला नवल आहे. हा विचार या साधू संतांनी समाजाला दिला. उत्तम धंदा करा, उत्तम पैसा कमवा, आणि उत्तम कमवलेला पैसा उत्तम खर्च करा. की खर्च केल्यानंतर, एकटं बसल्यानंतर आपला आनंद आपल्याला वाटला पाहिजे. माझा पैसा मी खर्च जरी केलेला असला पण वायात गेला नाही. एक वाक्य सांगू, चांगल्या ठिकाणी चांगला केलेला खर्च हे म्हणजे जन्मोजन्मी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ही करमणूक नाही, टाइमपास नाही, उधळपट्टी नाही. म्हणून साधू संतांनी शिकवताना फार बारीक आकडा काढला. बारीक. सगळ्यात धान्य लहान कोणतं? तीळ. सगळ्यात धान्य लहान कोणतं? तीळ. शेवटी तीळच, आणि शिवायलाही तीळच, फक्त घालवायचा ईळ. समोर ठेवायचे तीळ, आणि तिळाला समोर ठेवून घालवायचा आहे ईळ. लक्षात ठेवा. तिळ तिळ पुण्य, तिळे तिळे पुण्य म्हणून सगळ्यात महाराज, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात प्रवेश द्यायचा असतो त्यावेळेस त्याला एकदम मोठं सांगून चालत नाही. त्याला काय करावं लागतं? क रे कपाचा, ख रे खटाऱ्याचा, ग रे गवताचा, गण असं शिकतात. त्यावेळेस
बिगर कान्याचे बिगर वेलांटीचे अक्षर त्याला देऊन शब्द तयार करायचा, ते सोपं करायचं. हे का ते म्हणतो मला वाचता येईल. हा, ज्याला सांगता येतं त्याला वाचवता बी येतं, म्हणून शिकवणारी फार चांगली लागते. आमचे गुरुजी नेहमी सांगत हाडाचा शिक्षक असावा आणि त्याच्याकडे कसला विद्यार्थी आणून घाला. नाही शेंडेला चालला थराला का होईना पण बसवल्याशिवाय राहणार नाही, त्याला टाकून द्यायचं नाही. काही नामांकित वकील असतात, कसली केस नेऊन घ्या सक्सेस करून वाटायला होता. ज्याचा वकील चांगला त्याचा निकाल चांगला, ज्याचा वकील पांगला त्याचा निकाल पांगला. विठाला मध्यस्थी माणसं लय महत्वाची. हलके सुद्धा कीर्तन शेलके झालेत का मधी माणसं चांगली आहेत म्हणून. बऱ्याच महाराज लोकांचे मधी माणसं जिल्ह्यावाईज एजंट ठेवले सगळीकडे. बर का ना आडती आहेत सगळीकडे. आडतीवर कसलाही माल टाका, हलका असला तरी हलका होतोय. विठाला विठाला असला माल मिळतो का नुसतं म्हणणारा माणूस पाहिजे. घेणारा तो कसला का असा ना घ्या, मग बोलणारी माणसाला मध्यस्थाची गरज. म्हणून तुकाराम महाराज सांगितले लहान मुलाला शहाणं करायचं ना, मग पाटी घ्या, लेखन घ्या आणि त्याला हळूहळू शिकवा. अर्भकाची साठी पण ती हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. महाराज म्हणतात ही संतांची शिकवण आहे, संतांची विचारधारा आहे. आणि एकदा का हळूहळू पंढरीच्या वारीत आला, तो का वाट चालू लागला, त्याला भजन म्हणता येत नाही. तो म्हणतो आपल्याला आलं पाहिजे. टाळी वाजवितो टाळ घेतो, टाळ वाजवतो पाऊल धरतो, पाऊल धरू लागला की दिंडीला दरवर्षी आल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणलं दरवर्षी कसं काय आला? अहो म्हणला इथं बी आलं तरी पायाच पडतेत आणि गावात बी गेलो तरी पायाच पडतेत. एकदाच आलतो सगळे जवळचे पाय मोडणारे सुद्धा पाय पडायला लागलेत. मग ठरवून टाकलं आता ही पाय वाट सोडायची, आपलं शरीर जोपर्यंत चालतंय तोपर्यंत ही वाट पक्की धरायची. विठाला म्हणून हा संतांनी दिलेला विचार. सामान पंढरीची वारी ही परमार्थाची बालवाडी. परमार्थाची बालवाडी म्हणजे पंढरीची वारी. बिगर माळीच असलं तरी चालतोय आणि माळकरी असला तरी चालतोय, कसलाही असला तरी. खटनट यावे शुद्ध होणी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. खटनट यावे शुद्ध होणी जावे. गटार जरी आला गंगेत तरी गंगा कधीच म्हणत नाही पलीकडे जा म्हणून. त्याला गटार न मानता ती आत घेती आणि आपलं पद प्राप्त करून देती. तशी पंढरीची वारी दुर्जन असो की खळ असो की पाखंडी, त्याला मध्ये घेती आणि साधू बनवती, देवापर्यंत पोहोचती. विठाला विठा कुणी न बोलवता लाखो जनसमुदाय आषाढीला पंढरीच्या वाटेने पायी चालतोय. याचं एकमेव कारण हा विचार या संतांनी दिला. अरे बाबा किती दिवस राहणार आहेत, किती दिवस उरलेत, जरा विचार कर. हे अभंगाचं पहिलं चरण.
संतांची योजना आहे अक्षराची. क्षण, आपण क्षणाचा कधी विचार केलाय का? क्षणाचा विचार नाही. विद्यार्थी त्याला म्हणतात जो क्षणाचा विचार करतो आणि क्षणोक्षणी एकच विषय सतत घोकत राहतो, त्याला विद्या कधीही दूर जात नाही. म्हणून एक वाक्य आहे, घोकत विद्या आणि खोदत पाणी. पाणी खोदल्यानंतर मिळतं आणि विद्या घोकल्यानंतर येते. एकच विषय सारखा जर घोकला तर माणूस शहाणा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शहाण्या माणसाने काही घोकण्यापेक्षा संतांची अक्षर घोकावीत, ती तुम्हाला उंच पदावर नेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नाही आपल्याला शिक्षण येत, पण देवाचं नाव तर सगळ्यांना येत. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, हा विचार संतांनी दिला की याचा विचार करा. तुम्ही किती जरी सगळं बाहेरचं आपलं समजित असलात तरी हे बाहेरच्या बाहेर राहणार आहे. बाहेरचं कुठपर्यंत आपलं वाटतंय, आतला आत आहे तोपर्यंत. आतला का बाहेर पडला, घर आपलंच असू द्या, नाते गोते आपलेच असू द्या, सगळं आपलंच असतंय, पण आपलं कुणी असतंय का? हे बाहेरचं आपलं कुठपर्यंत आहे, आपला आत आहे तोपर्यंत. बोलत बोलत गेले. आता ही वेळ काय कुणावर नाही. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं ठरलेलं आहे. जो खाटेवर आलाय त्याला ताटीवर जावं लागणार. याला कुणी बदल करू शकत नाही. मग आपण बाहेरच्याला आपलं म्हणतो, पण साधू संत आपल्याला समजून सांगतात, भाग्यवंतानो, सज्जनानो, जरा विचार करा. ज्याच्यामुळं सगळे आपल्याला आपले वाटतात त्यालाच कधी आपलं म्हणलंय का? ज्ञानदेव म्हणे भजा देवा, सेवा करा आपण फोटो कोणाचा काढतो? शरीराचा, परिवाराचा, पुत्राचा, लग्नाचा, काय असेल. मला सांगा, विज्ञानाने एवढी प्रगती केली की आपल्या आत काय आहे ते बाहेर दिसते. सगळेचे फोटो विज्ञान काढते एक्सरेच्या माध्यमातून, पण आत्म्याचा फोटो विज्ञानाला सापडला का? नाही. हा माझा आत्मा आहे असं कोणी म्हटलं का? एखादा भेटला का तुम्हाला? श्रीराम महाराज, सगळ्याला मला आपलं म्हणलो पण मला आत्माच भेटला नाही. हा माझा आत्मा मी मिळवला, घ्या, हे माझा आत्मा आहे. कोणी सांगणारा भेटला का असं तुम्हाला? आत्म्याचा फोटो काढता येत नाही, पण आत्मा आपला आपल्याला आपला वाटतो का? कधी विचारच केला नाही याचा. आत्मा म्हणतोय मी कुठपर्यंत राहायचंय मी ठरविणार आहे.
आत्म्याचा पाठिंबा आहे म्हणून आपण सगळ्याला पाठिंबा देतो. ज्या क्षणी आपला आत्मा आपला पाठिंबा काढून घेईन त्यावेळेस आपली किती जरी जवळची माणसं असली ती लांब बसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हा विचार देणं म्हणजे साधू संतांनी दान देणे. राजा परीक्षित सार्वभौम सम्राट चक्रवर्ती पांडवांचा वंशज ऋषीपुत्रांनी जाऊन सांगितलं, राजा आजपासून तुझा 7व्या दिवशी मृत्यू आहे. माझा मृत्यू काय दुबळ्या कल्पना नाही रे बाबा. माझ्याच अपराधामुळे तुझा 7व्या दिवशी मृत्यू ठरलेला. म्हणजे वडिलाला समाधीत असताना तुम्ही मृत सर्प टाकला, त्यामुळं भावनेच्या भरात जाऊन क्रोधवश होऊन मी तुम्हाला शाप दिला. पण वडिलांनी सांगितलं, अरे अरे बाळा काय केलंस तू? प्रजेचं पुत्राप्रमाणे पालन करणारा पांडवांचा वंशज, गर्भात ज्यांनी प्रभूचं दर्शन घेतलेले तो राजा परीक्षित. पण शाप आता परत येणार नाही, त्याचा दुःख करून उपयोग नाही. जाऊन सांग परलोकाच्या तयारीला लाग म्हणून. हुशार माणसाला जास्त सांगावं लागत नाही. राजाने सांगितलं, काळजी करू नका महाराज, मला शाप दिला, बस झालं. काय करायचं काय करायचं? हा माझा खजिना आहे, ही माझी सत्ता आहे, हे माझं सैन्य आहे, ही सगळी संपत्ती आहे, सगळं आहे. तरी पण आपलं असून सुद्धा आपलं वाटत नाही. आपलं कोण हे कळायला तयार नाही. चिंतातूर चेहरा झाला. दिगंबर अवस्थेत असलेले व्यासपुत्र शुकदेवजी महाराज फिरत फिरत राजाच्या दरबारात हजर झाले. माणसाने केलेलं सत्कर्म त्याच्या संकटाच्या समयी हजर झाल्याशिवाय राहत नाही. चेहरा धरून बसले. दिगंबर अवस्थेत तरणा बाण पोरगा आला. काय रे काय झालं राजा तुला? राजा असून चिंता करतो. महाराज मी मरणार आहे. शुकाचार्य हसू लागले. अरे हा लोकाचं नावच मृत्यू लोक आहे, इथं राहणार कोण? नाही पण 7 दिवसात मरणार आहे. अरे बाबा प्रत्येकाचा मृत्यू 7व्या दिवशीच होणार आहे. कोणताही वार धर, या 7 दिवसाच्या पलीकडे कोणी जाणार नाही. मग काय करू? साथ द्यायला आलोय, काळजी करू नको. साथ द्यायला आलोय, बैस माझ्या समोर, चिंता करू नको, चिंतन कर. आणि असं काही चिंतन शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. सर्वांगाचे कान करून राजा ऐकू लागला. 7 दिवस निघून गेले. शुकाचार्यांनी सांगितलं, राजा आज तुझा मृत्यू दिवस आहे. गुरुदेव माझं मरण? मला कसलं मरण? अहो आता माझं शरीर बदलण्याचा कार्यक्रम आहे, मरण मला माहीत नाही. विठ्ठल तुझ्या मुखातून आलेली अमृतवाणीने मला शहाणं केलंय. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनेन क्लेदीन त्यापुन शोची मारुता. मी वाऱ्याने उडू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, मला कोणीही मारू शकत नाही, शस्त्र कोण तोडू शकत नाही. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका. माझं कोणी वाटोळ करू शकत. मी मरणारा नाही, फार तर मी शरीर बदलणार आहे. विठाला विठा 7 दिवसात साथ दिली आणि सांगितलं. रडत बसलेला पण अगदी उघड बोलू लागला, मी मरणार नाही. का? आपुले मरण पाहिले अनुळा, आपुले मरण पाहिले अनुळा, आपुले मरण पाहिले अनुळा, आपुले मरण
रसक ऐशा तो हा नाशिवंत देह दाना रसक ऐशा तो काळचा राम कृष्ण हरी नाशिवंत दाना रसक नाशिवंत नाशिवंत देह म्हणून संतांची आपल्याला सावधानतेचे हे उद्गार आहेत. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक वाक्य सांगू. ईश्वराने माणसाला दिलेलं शरीर म्हणजे गोल्डन दान आहे. गोल्डन सामान्य दान नाही. म्हणून महाराज स्वाभिमानाने म्हणतात ज्यांनी मला हे दान दिले ते दान मी घाण होऊ न देता त्याचा मान करील. जेने हा जीव दिला दान तया ते करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तया त्याचं गुण गाई. त्याचं गुण गायल्यामुळं जग माझं गुण गायल्याशिवाय राहणार नाही. विठाला लक्षात घ्या. हे जे गायक मंडळी गाणारी मंडळी का नाही यांना आपण काय म्हणतो गुणवान आहेत. गुणवान गुणवान कशामुळे म्हटलं जातं. हे देवाचे गुण गातात म्हणून. जे देवाचे गुण गातात त्यांच्यासारखा गुण कुणालाच येत नाही. म्हणून गुणवान आहेत, ज्ञानवान आहेत, धनवान आहेत. सगळा वान देवाच्या गुणात सामावलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू तुम्हाला. हा देह जाणार आहे. एक दिवस काळ याला ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या. माणसं म्हणतात तुम्हाला काय काम आहे करा भजन. भजन इतकं सोपं नाही कुणालाही करायला येणं नाही. ते कुठाने कुणीही करीन पण भजन करणं फार अवघड आहे. फार. कारण याला अडथळे भरपूर आहेत. तुम्ही बघा सगळ्या माणसाकडून भजन का होत नाही. उद्धवाचा सुद्धा भागवतात आग्रे महाराज प्रश्न आहे देवाला. देवा अरे इतकी तुझी सोपी भक्ती तरी लोक का करत नाहीत. का यमाच्या यातना भोगतात. उद्धवा खरंच सांगू तुला ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची कान करीती. देव म्हणे भाग्यवीन माझी भक्ती न घडे निश्चिती. उद्धवा भाग्याशिवाय माझी भक्ती घडत नाही. कारण याला अडचणी खूप आहेत. किती जरी भजन करायचं ठरवलं तरी झोप लागल्याशिवाय भजन करा म्हणलं ते म्हणत आज आरामच बरा वाटते. यम म्हणतोय गिराईक आपलंय ते भजनाकडे कसं जाऊ द्यायचं. काळ भोवताला भोवे राम येऊने दिजवे. भजन करण्यासाठी काळाची अडचण आहे. आणि ज्यांनी भजन केलं त्यांचा काळ सुद्धा सार्थक झाला. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र घोरडा या तिन्ही डोंगरावर जात होते.
केवळ भजनासाठी, आणि तिथं जाऊन भजन करीत होते. काळाची लेखणी बंद पडली. बरं का नाना, जेवढं भजनात, कीर्तनात, कथेत, दानधर्मात, देवधर्मात आयुष्य जाईल, त्यावेळेस यम सुद्धा म्हणतोय आता आपलं काही चालत, एवढा वेळ बचत झाला, एवढा वेळ बचत झाला. आता हे सगळं सांगायला एक कीर्तन पुरत नाही पाटील. मला खूप सांगा वाटतं पण तुम्ही बोलवतच नाही. कपिला शिष्टीचा योग आलाय. बरं मी काही मागत बी नाही, न मागणारा कोणी विचारित बी नाही, आणि जे मागणार आहे त्यांना ठरवल्याशिवाय राहत नाही. ही महाराष्ट्रात झालेलं वाटूळ आहे परमार्थातलं. विठाला विठाला हे सगळे विचार एका वेळी सांगणं जड जाते, तरी पण जाता जाता सांगतो. यमाची लेखणी बंद पडली, भजन करतात 2 तास सोडून द्या, कथा ऐकतात 3 तास सोडून द्या. आपण कुठं ठेवायचे? वाढवून द्या, हे आयुष्य वाढवून द्या. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. कलम नंबर. आयुष्य वाढवायचं असेल तर देवाचं भजन सोडू नका, आणि लवकर जायचं असेल तर काही करा, मोकळी परवानगी. तुकाराम महाराज आयुष्य सार्थकी लागावं म्हणून एकटे राहून एकाच भजन करीत होते. एकच काम, विठ्ठल 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 रात्रंदिवस एवढंच काम. आयुष्य शिल्लक राहिलं, वापरलंच नाही. ज्याच्या करता दिलं तेच केलं. या मला सांगितलं महाराजांचं आयुष्य, म्हणजे जशाला तसंच आहे, त्यांनी तसंच ठेवलंय. खिशातले पैसेच नाही खर्चल्यास काय बळच बाहेर पडतील होय. पण आयुष्य पूर्ण झाले, वेळ झाली म्हणली कीर्तनाची. कोणी जायचं आणायला? मालकाला विचारा. तोपर्यंत महाराजांची कीर्तन सगळीकडे खडखडाट चालली. देव नामाचा जय जयकार होते. लाखो लोक महाराजांच्या वाणीनं पापातून मुक्त होते. कीर्तनाने दोषाचे डोंगर जळत होते. स्त्री पुरुष पवित्र होत होते. हा परोपकारी तुकोबारायचा कार्यक्रम पाहून देवाला सुद्धा आनंद वाटत होता. काय माझ्या नावाचा जय जयकार चाललाय. मला सांगा, आपल्याला नावं ठेवणारी माणसं आवडतात का नाव घेणारी? आपल्याला जर नाव घेणारी आवडते त्याला काय वाटत असत? हे तर माझं कीर्तनात जय जयकार, टाळी वाजवून टाळ मृदंगाच्या गजरात माझा जप करतात. तो सुद्धा नाचू लागला. यमा, अरे काय करायचं तुकाराम महाराजांचं? मालक तुम्हीच ठरवा. माझी हिंमत आहे का त्यांच्या पुढे जाऊन उभं राहायची?
फार तर मी बंदोबस्ताला जाईल, पण अटक करायला माझी जमत असते का? कलम आहे आपला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला. मला त्यांच्या पुढे उभा राहण्याची ताकद नाही माझी, त्यांच्या पुढे मला उभा राहता येत नाही. महाराज देवा तुम्ही काही करा, ठीक आहे. तुला जर जमत असेल तर स्पेशल केस म्हणून मलाच जावं लागेल. स्वतः पांडुरंगाला दुपारी ढवळ्या दिवसा महाराजांच्या दारात सोन्याचा उजेड पडला. 1000 सूर्य उगवत असा लख प्रकाश पडला. आवले आवले, अगं बघ कोण आले आपल्या घरी आज. महाराजांना भाऊस पुरणपाल, पांडुरंगा तू माझ्या करता माझ्या घरी, दुबळ्या घरी. अरे काय माझ्याजवळ देवा, तुला देण्याकरता काहीच नाही रे, मी दुबळा आहे. आयुष्यभर तुझं भजन केलंय, त्यामुळं पांडुरंगा तुझं स्वागत नाही करू शकत मी. महाराज तुम्ही जे केले ते कोणीच केलं नाही, म्हणून मी तुमच्या करता आलो. पाहुणे घराशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. जिजाबाईला वाटलं एवढे मालक आपले चांगलं बोलतेत, एवढा आनंद झालाय त्याला, माझ्या माहेरच कोणी आलं का काय. पाहिलं तर पांडुरंग. जिजाबाईने नाक डोळे मोडले. हे काळ तोंडा इथं आला होय आता. महाराजाला आनंद प्रेमाश्रू वाहतात आणि जिजाबाई डोळे मोडतात. महाराज देवाला म्हणतात, देवा असू दे, ती माझी आवली, तिने भोजन दिलं म्हणूनच मी तुझं भजन केलं. माझ्या आवलीला सांभाळून घे. नाहीतरी महाराज लोकांच्या बायका आवली सारख्याच असतात. पाकिट दिलं तरच नीट आहे, नाही तर काही खरं नाही. काय करीन बिचारी. पांडुरंग म्हणतोय, मला शिव्या खाऊनच मी इथवर घालोय. जी मोठी माणसं असतात ते मोठ्या शिव्या खातात. देवा गोजडीवर बस, भगवान बसवले. आवले बघ काही घरात आहे का देवाला खायला. नाक डोळे मुडीत कन्या काढल्या, पाणी जास्त कन्या कमी. कन्या शिजवल्या आणि वाढल्या, पत्रवाळी टाकली. जिजाबाईचा स्वभाव होता, देवाला शिवे देत होती पण महाराजाला परत बोलत नव्हती. कन्या काय पात्रावर बसला. देवाने 4 हात घेतले आणि कन्या तशाच प्याल्या. विनोदाने भगवान म्हणतात, महाराज मोठमोठे राक्षस मारण्यासाठी 2 हातच होते माझ्याकडे, पण तुमच्या कन्याखाटी 4 हात धरले. इतक्या चपळ कन्या होत्या तुमच्या. तृप्त झाले. तुळशीच्या पानाचा विडा दिला. भगवान तृप्त झाले. महाराज म्हणले, देवा येण्याचं कारण न्यायचं आहे म्हणून आलोय. या काही की अचानक का हॉस्पिटलमध्ये अटॅक यायला. मला एकटं येता येणार नाही, जरा सगळ्या गावकऱ्याला वारकऱ्याला टाळकऱ्याला विचारावं लागेल. म्हणून तसं विचारा नाही. म्हणले आता तवर काय करायचं, सगळी येतील तेव्हा येतील, आपण कीर्तन सुरू करू. भगवान म्हणले, मला तर तेच लागत आहे ना. मग जे महाराजांनी कीर्तन सुरू केलं एकच, विठ्ठल 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 विठ्ठल
देवही ध्येयावर नाही, महाराज बी देहावर नाही. केलेल्या परमार्थाला फळ आलं. पांडुरंग घरी आला आणि त्याचं नाव घेऊन आपण दोघंही नाचलो. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, दशमी गेली, एकादशी गेली, द्वादशी गेली, त्रयोदशी गेली, तरी दोघंही ध्यानावर नाही. याला म्हणतात भजनाची समाधी. चालती बोलती समाधी म्हणजे देवाचं कीर्तन. महाराजांनी सहज डोळे उघडले. पांडुरंगा किती वाजले? किती वाजले नाही, किती दिवस झाले म्हणा. इतका आनंद तुम्हाला बिन मला बी. वैकुंठातून फोन आला. ते तर पागल झाले, पण तुम्हीही पागल बनले का? तुम्हाला घर जर आहे का ना आठवण काही? म्हणजे ज्यांनी माझ्या करता स्वतःची राख लावली, त्यांच्या संगतीत गेल्यानंतर मला कोणाचं भान राहणार आहे? शेवटी पांडुरंगाने सांगितलं, महाराज आज पौर्णिमा आहे. म्हणले होळी? हो. आपल्याला कोण वाटायला हवी? पोळी खाण्यात लोक गुंगाईत. आज होळीची पोळी करायची, उद्या धुलवड साफ करायची, आणि मग निवांत मुहूर्त बघून आपण विचार करू. तर पांडुरंग दिहोत राहिला. आणि शेवटी फाल्गुन वद्य द्वितीया, त्याला म्हणतात बीज, निघाली. महाराज गावात फिरले. गावकऱ्यांनो, वारकऱ्यांनो, टाळकऱ्यांनो, तुमच्या संगतीत परमार्थ केला. तुमच्या गावात जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो. तुम्ही पालन पोषण केलं, मला आई बापासारखं प्रेम देऊन सांभाळलं. आता पांडुरंग न्यायला आलाय. चला सगळ्या गावाला एकदा आपल्याला वैकुंठाला घेऊन जायचं. पांडुरंगाने सांगितलं, सगळं गाव जर तयार झालं तर काय करायचं? सगळ्याचे 7-12 बोज आहे ना. हे नील कसे व्हायचे? कोणाचंही सरकार येऊ द्या, नील कुणीच होत नाही. पांडुरंगाने बुद्धी बदलली. सगळ्याला सांगितलं, महाराज तुम्ही सारखंच पंढरपूर, आळंदीन, कीर्तनन, भजनन एवढंच म्हणतात. त्यापेक्षा तुमचं तुम्हीच वैकुंठाला जा. काही माणसं तोंडावरली ती खाली बघू लागली. जावं का नका, जावं का नाही. शेवटी एकटे महाराज आहे. देवा, सगळ्याला सांगत फिरलो, पण कोणीच वैकुंठाला या तयार नाही. ते तसे येणार नाही, त्याला यमाजी पंत पाठवावं लागते. मी आलोय तुम्हाला न्यायासाठी. चला येता का? देवा, तू असल्यास मला काय गरज? निदान आवलीला तरी बरोबर घेतो. आवले, अगं पांडुरंग न्यायासाठी आलाय, चल जोडीनं जाऊ आणि तिथं तरी गोडीनं राहू. शेवट मी तुला कुठंच नाही घेऊन गेलो नाही, आज वैकुंठाला घेऊन जातो. तू भजन केलं, मी भजन, तू भोजन दिलं, मी भजन केलं, म्हणून हा दिवस आपल्या जीवनात उजळलाय. चल जाऊ. जिजाबाईने सांगितलं, काय तुमचं भजन, काय तुमचं वैकुंठन, काय तुमचा पांडुरंग, राहू द्या तुमचे तुम्हाला लकलाप. आवले, अगं ही संधी पुन्हा येणार नाही, नका येऊ द्या मला, जा तुमचं तुम्ही. सगळे माणसाला आवड असते, पण घरात आवड असेल असं काही नाही. देव म्हणला, काय करावं? महाराजाला भीड लोटना आणि मला एक गोड बोलता येईना. एकटे महाराज आहे. गावकऱ्यांनो, वारकऱ्यांनो, टाळकऱ्यांनो, नका येऊ तुम्ही, पण वाटं लावताना का नाही माझी बोलवण तरी करा. महाराज चांगलं दिंडी काढून वाटं लावतो मला. सगळ्याला वाटं लावतो. सगळ्या गावाने दिंडी काढली. टाळ मृदंगाचा कल्लोळ झाला, पताकाचे भार डोलू लागले, आबेर बुक्क्याची उधळण झाली, तुळशीची उधळण होऊ लागली. पांडुरंग उभा होता विमान घेऊन. दिवसा ढवळ्या दुपारी 12 वाजता गरुडाचं विमान आलं. सगळ्या लोकाला महाराजांनी शेवटचा हात जोडला आणि सगळ्याला सांगितलं, माय बाप हो, आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा सोद्यावी, आता नाही येणे जाणे, झाले वैकुंठी राहणे, अंतकाळी विठू आम्हासी पावन.
सकाळी विठू आमासी पावला विठू आमासी पावला सकाळी विठू आमासी पावला कोणी सहित झाला तुमचा तुका कोणी सहित झाला तुमचा तुका कोणी सहित झाला तुमचा तुका सगळ्याला नमस्कार केला. महाराजांची पूजा जग ज्याची पूजा करते त्या पांडुरंगाने केली. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. पांडुरंगाने महाराजांची पूजा केली. सगळ्या जगाचा देव पांडुरंग आणि पांडुरंगाचे देव जगद्गुरु तुकाराम महाराज. हातात हात दिला, हाती धरून या देवे नेला तुका. महाराज सगळ्याला सोडून माझं एकट्याने भजन केलं. आता शेवट सगळ्याला सोडून तुम्हाला कायमस्वरूपी हात मी देतोय. चला मानाने महाराज देवा माझं शरीर घेऊन जावं लागेल. तुम्ही म्हणता तसं करतो. रामकृष्ण देवाचे अवतार होते पण त्यांना शरीर नेता आलं नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढा पुरुषार्थ संसारात राहून भजनाच्या आधाराने केला की देवाला सुद्धा शरीर इथं टाकावं लागलं. महाराजांनी शरीर मानाने विमानात बसून नेलं. पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाशिवंत शरीर पण भजनाने कायमस्वरूपी चिरंजीव केलं. प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. नाशवंत शरीर पण शाश्वत केलं. हे जाणारं शरीर, काळाचं खाद्य असलेलं शरीर, अग्नीचं जाळणारं शरीर महाराजांनी जळू दिलं नाही. केवळ भजन केलं आणि सगळ्याला सांगितलं हे जाणार आहे सावधान. जोपर्यंत मृत्यूची भेट झाली नाही तोपर्यंत भजन विसरू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. शेवटच्या चरणात महाराजांचा तुका म्हणी लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरुणे राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. वेळेचं भान ठेवून आज मातुश्री कैलासवासी सौभाग्यवती वत्सलाबाई लक्ष्मण पाटील मोठे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी गेली 2 तासापेक्षा अधिक वेळ या सभामंडपात भजन कीर्तनात विलीन झालो. बोलता बोलता 1:15चा टाईम माझा होता. तो टाईम ओलांडून गेला. तरी पण असं वाटत नाही की आपला एवढा वेळ गेला. हेच खरं वैकुंठ आहे. हाच खरा मोक्ष आहे. हीच खरी समाधी आहे. त्याच्या पुढे बोलू. जिवंत माणसाला प्रभूचा झालेला साक्षात्कार म्हणजे 2.5 तास केलेलं कीर्तन आहे. याला शुद्ध पुण्य म्हणतात. हे काय म्हणतात? शुद्ध पुण्य. आणि हे शुद्ध पुण्य या मातुश्रीला त्यांच्या आत्म्याला मिळावं त्यासाठी आज हरी कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांचे सर्व सुपुत्र, त्यांचे भाऊसाहेब पाटलाचे वडील लक्ष्मण दामोदर पाटील मोठे पाटील, मच्छिंद्र लक्ष्मण मोठे पाटील, दत्तात्रय लक्ष्मण मोठे पाटील, भाऊसाहेब लक्ष्मण मोठे पाटील,
गोरक्षनाथ लक्ष्मण मोठे पाटील, बाळासाहेब लक्ष्मण मोठे पाटील, ओंकार गणेश मोठे पाटील, हा सर्व त्यांचा जमलेला परिवार, सगळे नातेवाईक, आप्तइष्ट, सखे सोयरे, मित्रमंडळी, टाळकरी, वारकरी, गायक, वादक, सगळे गुणीजन मंडळी, भाऊसाहेब मोठे पाटील हाडाचे वारकरी, हाराचे पारमार्थिक भजनी मंडळातले मुख्य असल्यामुळं आज या ठिकाणी एवढा जो हा वैकुंठ सोहळा संत समागमी धरावी आवडी हा गायक वादकांचा ज्या मातुश्रीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा भक्तीचा मळा, भक्तीची शक्ती या ठिकाणी प्रगट झाली. भगवान त्यांच्या आत्म्याला चिर शांती देवो अशी माझ्या दिंडीच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वारकरी मंडळाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहून माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देतो. म्हणायची तुका मने इह लोकीचा व्यवहारे, तुका मने इह लोकीचा व्यवहार, तुका मने इह लोकीचा व्यवहारे, तुका मने इह लोकीचा नका डोळे धुरे भरोली राहो, नका डोळे धुरे भरोली राहो, अशी बनते नासी बनते हे सावधान आयुष खात सावधान 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 सारे मरे मपा 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 रे आयुष खातो
संपलं. या ठिकाणी आपण 2.5 तास हा कीर्तनाचा सोहळा मातुश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने केला. त्यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून एकुरका गाव या गावातली बरीच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडीमध्ये येणारी भाविक भक्त सर्वांची नावं घेणं अशक्य आहे. काही काळाच्या पडद्याआड गेली, काही जे आहे त्यांचं प्रेम तसंच आहे. जे पहिल्या दिवशी माझ्यावर प्रेम होतं तेच आजही आहे. आणि या प्रेमाचा धागा म्हणून आजचं हे कीर्तन आदरणीय आमचे दिंडीचे मानकरी वारकरी भाऊसाहेब पाटील मोठे यांनी ही सेवा माझ्यावर सोपवली. म्हणून या ठिकाणी येऊन ही सेवा समर्पित केली. यानंतर नानांनी सोपवली. म्हणून नानांनी भाऊसाहेब पाटलांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली. असो, या ठिकाणी वेळेत येऊन प्रभू कृपेनं कर्तव्याचं पालन पूर्ण केलं. एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा. विठ्ठल सुख असो की दुःख असो आपल्या सर्वांचं एक आहे. म्हणून सुखदुःखात सामील होणं हे आपला खरा पंथ आहे. हे आपलं खरं ग्रंथाची शिकवण आहे. हे संतांचं कार्य आहे. म्हणून पुनश्च या ठिकाणी आमचे आग्रे महाराज, त्यांच्याकडे पाहिल्यास आणखी वाटत नाही की 80 वर्षाचे झालेत, पण 2.5 तास जशाला तसेच उभे राहिले. आता या वयातली माणसं उभी राहतील का? एकटी येत नाही, धरून आणावं लागतं. पण महाराजांची खरी सेवा आहे. मला वाटत नव्हतं ते उभे राहतील, पण उभा राहिलेले मलाही कळलं नाही. पण जशाला तसे उभे राहिले. त्यांचं हे प्रेम सर्व गावाचं माझ्यावर असलेलं परमार्थिक प्रेम या निमित्ताने भेटीगाठी झाल्या. धन्यवाद, आनंद वाटला. बाबासाहेब भाऊ कारले या ठिकाणी ते बसलेले आहेत. सगळ्यांच्या तब्येती आता वयानुसार कमी होत चाललेले आहेत. म्हणून नवीन वारकरी जरी पंढरीच्या वारीला नाही आले तरी आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पारायणाला भाऊसाहेब पाटील जरा फळी तयार करा. गावात जरी पारायण नाही घडलं तरी माऊलीच्या आळंदीत माऊलीच्या समाधी सोहळ्याचं पारायण गावाला घडवा, एवढीच अपेक्षा करून माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.